हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वाभिमानाचे जाज्वल्य प्रतीक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचं अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना लाखो हिंदूंची कत्तल करणारा व महिलांवर अत्याचार करणारा, हिंदू धर्माची देवस्थानं उद्ध्वस्त करणारा व हिंदूंचे मुस्लिम धर्मात धर्मपरिवर्तन करणारा धर्मविरोधी टिपू सुलतान याच्याशी करून त्यांना समकक्ष ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या. तसेच मालेगाव येथील उपमहापौर शान निहाल अहमद यांनी त्यांच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व इतर राष्ट्रपुरुषांची छायाचित्र न लावता केवळ धर्मविरोधी टिपू सुलतान यांचं छायाचित्र प्रदर्शित केल्याच्या घटनेमुळे समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा गौरवशाली इतिहास, न्यायप्रविष्ठ राज्यकारभार व सर्व धर्मसमभावाची ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. अशा थोर राष्ट्रनायकांची कोणत्याही वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तीशी तुलना करणं ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच देणारी बाब असल्याची भावना शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बारामती इथं शिवप्रेमी व सकल हिंदू समाजाच्या वतीनं संविधानिक मार्गानं शांततामय निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अस्मितेची जाज्वल्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली व त्यानंतर जाहीर सभा निषेध घेण्यात आली. सदर सभेत संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ, 295 अ व 502(5) अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. समाजात कोणताही तेढ निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान राखला जावा हीच या आंदोलनामागील भूमिका असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाविरुद्ध द्वेष पसरवण्यासाठी नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं रक्षण व ऐतिहासिक सत्याचा सन्मान राखण्यासाठी असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.